आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। शिवसेना शिंदे गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। उद्धव ठाकरे गटाला अपात्र न ठरवल्याविरोधामध्ये याचिका दाखल केली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधामध्ये शिंदे गट हायकोर्टात गेलेला आहे। एकनाथ शिंदे गटाने हायकोर्टामध्ये ठाकरे गटाविरोधामध्ये धाव घेतलेली आहे। शिंदे गटाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे। राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या आमदार अपात्रता निकालामध्ये उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना अपात्र केलेलं नाहीये। अध्यक्षांच्या या निर्णयाला शिंदे गटाने हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केलेली आहे। शिवसेना शिंदे गटाने मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। उद्धव ठाकरे गटाला अपात्र न ठरवल्याविरोधामध्ये याचिका दाखल केली आहे। ज्योत्स्ना गंगणे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, शिवसेना शिंदे गट आता हायकोर्टात पोहोचलेला आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये काय अपडेट्स? अगदी बरोबर आहे तृप्ती, कारण आपल्याला माहिती आहे की विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारीला जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये खरोखरच तो आश्चर्य करणारा निर्णय होता। कारण याचिका जी होती ती आमदार अपात्रतेची होती आणि त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 16 आमदार अपात्रतेची याचिका जी आहे ती उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली होती। मात्र अंतिम निर्णय देताना अध्यक्षांनी दोन्ही गटाचे म्हणजे ठाकरे गटाचे 14 आणि शिंदे गटाचे 16 असे दोन्हीपैकी कोणतेही आमदार जे आहेत ते अपात्र केले नाहीत। त्यामुळे ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे मिळून शिवसेनेचे 56 आमदार जे आहेत त्यांना कोणालाही अपात्र केलं नाही, सगळ्यांनाच पात्र करण्यात आलं। त्यामुळे आता शिंदे जे आहे, शिंदेची शिवसेना जी आहे त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे की ज्यांनी ठाकरे गटाचे 14 आमदार जे आहेत ते अमान्य केले पाहिजेत, ते अपात्र केले पाहिजेत, अशा प्रकारची याचिका दाखल जी आहे ती शिंदे गटाने मुंबई हायकोर्टात केलेली आहे। विशेष म्हणजे या 14 आमदारांमध्ये जे आहे ते आदित्य ठाकरे यांचं नाव नाहीये। त्याच्यामुळे धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।